नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? सध्या अमेरिकेत स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतू चालू आहे. थंडी हळूहळू कमी होते आणि झाडांना नवीन पालवी आणि वेगवेगळ्या रंगाची फुले यायला सुरुवात होते. पूर्ण विंटर निर्जीव आणि भकास पडलेली ही झाडं स्प्रिंग सीझनमध्ये कशी फुलून उठतात एका नव्या रूपात. आणि हेच धरतीचं नवीन रूप बघायला आम्ही चाललोय. आणि आम्हीच नाही तर हजारो लोक गोळा होतात. ब्रँचब्रुक नावाचं गार्डन आहे, तिथं चाललोय. पोचलोय, पण एवढी गर्दी आहे की गार्डनच्या बाजूने 2 फेऱ्या मारल्या तरी पार्किंग काही मिळत नाहीये. शेवटी एका ठिकाणी पार्किंग मिळाले. थोडे खाऊ खाऊन निघालोय आम्ही सुंदर नजारा पाहायला. तर एवढी गर्दी का जमते दरवर्षी, तुम्हाला प्रश्न पडला असेलच की. तर ही गर्दी आहे चेरी ब्लॉसम बघायला, म्हणजे चेरी ब्लॉसमच्या झाडांना येणारी फुलं पाहायला. ही बघा, आहेत ना अतिशय सुंदर. हलक्या गुलाबी रंगाची ही फुलं प्रतीक आहेत नवीन सुरुवातीचे. ही झाडं सगळ्यात जास्त जपानमध्ये पाहायला मिळतात आणि 1912मध्ये जपाननेच अमेरिकेला मैत्रीचं प्रतीक म्हणून भेट दिलेत. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत सकुरा म्हणतात. तर ही झाडं अमेरिकेच्या राजधानीत वॉशिंग्टन DC मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतात आणि तिथं पण आम्ही जाऊन बघून आलो चेरी ब्लॉसम. तर त्या ट्रिपच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की पहा, खूप सुंदर आहे. जी गर्दी आहे ती आहे हे सौंदर्य पाहायला आणि छान छान फोटो काढून घ्यायला. आम्ही पण भरपूर फोटो काढून घेतलेत आणि व्हिडिओ पण घेतलेत काढून. हे व्हिडिओ जितकं सुंदर दिसतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त सुंदर समोरून दिसत होतं. आणि इतके व्हिडिओ आणि फोटो काढून घेतलेत की तरी काय माझं मन भरलं नाही. म्हणून म्हणजे इतका मिळत होतं तेवढे मी व्हिडिओ काढून घेतले. आणि आता आम्ही चाललोय परत घरी, एका नव्या उमेदीनं, एका नव्या सुरुवातीकडे. पुन्हा भेटूच.